नेहा साधी, संस्कारी, प्रेमळ मुलगी होती. लहानपणापासून तिला तिच्या आईवडिलांनी एकच शिकवण दिली. मुलगी ज्या घरात जाते ते घर आपलं मानून तिथल्या प्रत्येक नात्याला मनापासून जपायचं. नेहा स्वभावाने खूप शांत होती. तिला मोठ्यांचा आदर करायला आवडायचा. तिच्या मनात नेहमी एक सुंदर स्वप्न होतं. लग्नानंतर ती आपल्या सासरच्या घराला प्रेमाने, आपुलकीने भरून टाकेल. काही दिवसांनी तिचं लग्न रोहनसोबत झालं. रोहन एका चांगल्या घरातील मुलगा होता. लग्नाच्या वेळी सगळ्यांनी सांगितलं होतं की नेहाला खूप चांगले सासर मिळालं आहे. नेहाच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला होता. आपल्या मुलीला चांगलं घर मिळालं. लग्नाच्या पहिल्या दिवशी नेहा जेव्हा सासरी आली तेव्हा तिचे सासरे माधवराव यांनी तिला मुलीसारखे घरात घेतले होते. त्यांनी तिला प्रेमानं सांगितलं होतं की बाळा, हे घर आता तुझं आहे. तुला कधीही काही कमी वाटलं तर मला तुझ्या बाबांसारखं समजून सांग. ते एका वाक्यानं नेहाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला वाटलं खरंच मला दुसरे बाबा मिळाले. पण काही दिवस गेल्यानंतर हळूहळू घरातील वातावरण बदलू लागलं. तिची सासू शांताताईंना नेहाच्या प्रत्येक कामात चुकीच वाटू लागली. नेहा सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामं करायची. सगळ्यांसाठी नाश्ता बनवायची, घर स्वच्छ ठेवायची, पण तरी तिच्या सासूला काही ना काही कमी दिसायची. आमच्या काळी आमच्या एवढ्या लवकर उठायचो, एवढं काम करायचो, तुला तर काहीच जमत नाही, असे टोमणे रोज ऐकायला मिळायचे. सुरुवातीला नेहा शांत राहिली. तिला वाटलं नवीन घर आहे, नवीन माणसं आहेत, थोडा वेळ लागेल सगळ्यांना समजून घ्यायला. पण दिवसेंदिवस सासूचा त्रास वाढत गेला. कधी स्वयंपाकात मीठ कमी झालं, ओरडा. कधी कपडे ठेवण्याची पद्धत आवडली नाही, टोमणे. कधी थोडा वेळ आराम करायला बसली तरी तिला आळशी म्हटले जायचे. सर्वात जास्त दुःख नेहाला याचं होत असे की रोहन तिची बाजू कधीच घेत नव्हता. तो आईसमोर काहीच बोलत नसे. नेहा रात्री रडत त्याला म्हणायची, रोहन, माझ्याकडनं काही चूक झाली तर मला समजावून सांग, पण सगळ्यांसमोर माझा अपमान होतो तेव्हा तू काहीतरी बोलायला हवं. पण रोहन फक्त एवढंच म्हणायचा, तू आईशी जुळवून घे ना, आईचा स्वभाव असा आहे. हे ऐकून नेहाचं मन अजून दुखायचं. तिला वाटायचं मी या घरासाठी एवढं करते, पण माझ्यासाठी उभं राहणारं कोणीच नाही. दिवस जात होते. नेहाच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होत चाललं होतं. एक दिवस तर सासूने सगळ्यांसमोर तिचा अपमान केला. कारण फक्त एवढंच होतं, नेहानं आपल्या माहेरी फोनवर आईची तब्येत विचारली होती. शांताताई रागात म्हणाल्या, आता हेच बाकी राहिलं होतं. लग्न झाल्यावरही माहेरचेच विचार डोक्यात आहेत. या घराची काळजी कधी घेणार? हे ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं काहीच उत्तर दिलं नाही. पण त्या दिवशी तिच्या सासऱ्यांनी पहिल्यांदा तिच्या डोळ्यातलं दुःख पाहिलं. माधवराव शांत होते, पण त्यांच्या मनात खूप काही चालू होतं. त्यांना जाणवत होतं की घरात काहीतरी चुकीचं घडत आहे. एक दिवस त्यांनी पाहिलं की नेहा स्वयंपाकघरात एकटीच रडत होती. त्यांनी हळूच विचारलं, बाळा काय झालं? नेहा पटकन डोळे पुसत म्हणाली, काही नाही बाबा. पण तिच्या आवाजातील वेदना माधवरावांना जाणवली. ते म्हणाले, माझ्यापासून लपवू नकोस, तू माझ्या मुलीसारखी आहेस. तेव्हा नेहाच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत. ती म्हणाली, बाबा मला या घरात राहायला काहीच त्रास नाही. मला फक्त एवढंच दुःख आहे की मी कितीही प्रयत्न केला तरी मला आपलेपणा मिळत नाही. माझ्याकडनं होणारी प्रत्येक गोष्ट चुकीची का दिसते? आणि सर्वात जास्त त्रास होतो तो रोहन माझ्यासाठी काहीच बोलत नाही. माधवरावांनी हे ऐकलं आणि त्यांचं मन हेलावून गेलं. त्यांना आठवलं की लग्नाच्या वेळी त्यांनी नेहाला वचन दिलं होतं, तुला मुलीसारखं सांभाळेन. पण आज त्यांच्याच घरात एक मुलगी दुःखी होती. त्या रात्री माधवरावांना झोप आली नाही. ते विचार करत होते, जर माझ्या स्वतःच्या मुलीला तिच्या सासरी असे सहन करावे लागले असते तर मला कसे वाटले असते. दुसऱ्या दिवशी त्यांनी एक निर्णय घेतला. असा निर्णय ज्यामुळे घरातील प्रत्येकाला आपली चूक समजदार होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. नेहा नेहमीप्रमाणे लवकर उठली. डोळ्यांमध्ये झोप नव्हती, कारण मागच्या रात्री ती खूप रडली होती. तरीसुद्धा चेहऱ्यावरती हसू ठेवून ती घरातील कामाला लागली. कारण तिला वाटत होतं, आपण जर दुःखी दिसलो तर लोक म्हणतील की ही मुलगी घर सांभाळू शकत नाही. तिनं स्वतःच्या मनातील वेदना लपवून ठेवली. पण आज माधवराव शांत नव्हते. त्यांनी ठरवलं होतं, आता या घरात अन्याय होऊ देणार नाही. ते कोणाचे घर तोडणार नव्हते, कोणाला शिक्षा देणार नव्हते, पण एका मुलीचा आत्मसन्मान वाचवणार होते. नाश्त्याच्या वेळी शांताताईंनी नेहावर पुन्हा टोमणा मारला. आजकालच्या मुलींना फक्त स्वतःचाच विचार असतो, घरातील जबाबदारी काय असते हेच माहीत नसतं. नेहा शांतपणे खाली मान घालून बसली. रोहनही तिथेच होता, पण नेहमीप्रमाणे तो गप्प होता. तेव्हा अचानक माधवरावांनी हातातील चमचा खाली ठेवला आणि म्हणाले, शांता, आज मी काही बोलणार आहे आणि सगळ्यांनी शांतपणे ऐकायचं आहे. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. माधवराव पुढे म्हणाले, या घरात सून आली म्हणजे ती नोकरानी आली नाही. ती कोणाची तरी मुलगी आहे. ज्या मुलीला तिच्या आईवडिलांनी प्रेमानं वाढवलं, ती आज आपल्यावरती विश्वास ठेवून या घरात आली आहे. शांताताई लगेच म्हणाल्या, म्हणजे आता तुम्ही माझी चूक काढणार? मी एवढी वर्ष संसार केला, मला शिकवायची गरज नाही. माधवराव शांतपणे म्हणाले, नाही शांता, मी तुला शिकवत नाही, पण तुला एक गोष्ट आठवण करून देत आहे. तू जेव्हा ह्या घरात सून म्हणून आली होतीस तेव्हा तुलाही भीती वाटत होती ना? तुलाही आपलेपणा हवा होता ना? हे ऐकून शांताताई काही क्षण शांत झाल्या. माधवराव म्हणाले, मग आज आपण नेहाला तेच का देऊ शकत नाही जे आपल्याला हवं होतं?
शांताताई रागात म्हणाल्या, तुम्हाला दिसत नाही का तिच्या चुका? ती आमच्या पद्धतीने राहत नाही. माधवराव म्हणाले, चूक आणि स्वातंत्र्य यात फरक असतो शांता. एखादी मुलगी वेगळ्या पद्धतीने जगते म्हणून ती चुकीची ठरत नाही. रोहन हे सर्व ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावरती विचार स्पष्ट दिसत होते. माधवरावांनी रोहनकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, मला तुझ्याकडनं एका प्रश्नाचं उत्तर हवंय. लग्नाच्या वेळी तू नेहाला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतंस. रोहनने मान खाली घातली. मग आज तिला एकटं का सोडतोस? आईचा आदर कर, पण बायकोवरती अन्याय होत असेल तर तिच्यासाठी उभं राहणं ही तुझी जबाबदारी आहे. रोहनकडे काहीच उत्तर नव्हतं. त्या दिवशी माधवरावांनी एक मोठा निर्णय घेतला. ते म्हणाले, आजपासून या घरात एक नवीन नियम असेल. जसे घरातील मुलांना प्रेम आणि आदर मिळतो तसाच सुनेलाही मिळेल. तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका शोधल्या जाणार नाहीत. शांताताई रागानं उठल्या आणि म्हणाल्या, म्हणजे आता या घरात माझी किंमत नाही? माधवरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, तुझी किंमत कमी होत नाही शांता, पण दुसऱ्याला कमी करून आपली किंमत वाढत नाही. हे वाक्य ऐकून सगळे शांत झाले. त्याच वेळी घराचा दरवाजा उघडला आणि माधवरावांची मुलगी म्हणजेच नेहाची नणंद आरती घरात आली. ती काही दिवसांसाठी माहेरी आली होती. तिनं आत येताच सगळे संभाषण ऐकले होते. आरती हळूच आपल्या बाबांच्या जवळ आली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही आज जे बोललात ते अगदी बरोबर आहे. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. आरती पुढे म्हणाली, आई, मला एक गोष्ट सांगायची आहे. मी सुद्धा लग्न करून दुसऱ्या घरात गेले आहे. मला माहीत आहे सून होणं किती कठीण असतं. तिथे प्रत्येक नवीन गोष्ट शिकावी लागते. पण जर तिथल्या लोकांनी आपल्याला समजून घेतलं नाही तर किती त्रास होतो हे मी अनुभवलं आहे. शांताताई आश्चर्यानं तिच्याकडे पाहत होत्या. आरती म्हणाली, आई, तुम्ही मला नेहमी शिकवलं आहे, दुसऱ्यांच्या मनात दुखवू नका. पण आज नेहाच्या मनाला दुखावताना आपण ते का विसरलो? हे ऐकून शांताताईच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या मुलीने त्यांना आरसा दाखवला होता. आरती पुढे म्हणाली, आई, नेहा वहिनी तुमची शत्रू नाही. ती आपल्या घरातील व्यक्ती आहे. तिला प्रेम दिलं तर ती आपल्याला दुप्पट प्रेम देईल. त्या दिवशी घरात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. नेहा एका कोपऱ्यात उभी राहून हे सर्व ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण हे दुःखाचे अश्रू नव्हते. पहिल्यांदाच तिला वाटलं की या घरात कोणीतरी तिच्यासाठी उभं आहे. माधवरावांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, आजपासून स्वतःला या घरात परकी समजू नकोस. नेहा रडत म्हणाली, बाबा, मला काही नको. फक्त एवढंच हवं होतं की कोणीतरी मला समजून घ्यावं. हे शब्द ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण एक अजून परीक्षा बाकी होती. कारण शांताताईंचा अहंकार अजून पूर्णपणे तुटला नव्हता आणि पुढच्या काही दिवसात माधवरावांनी घेतलेला निर्णय संपूर्ण घराचं आयुष्य बदलून टाकणार होता. त्या दिवसानंतर घरातील वातावरण थोडं बदललं होतं. नेहाला पहिल्यांदाच वाटलं कदाचित आता सगळं ठीक होईल. पण शांताताईंच्या मनातील वर्षानुवर्षाची विचारसरणी एका दिवसात बदलणार नव्हती. त्या अजूनही मनातून नाराज होत्या. त्यांना वाटत होतं, माझ्या घरात आता माझे ऐकले जात नाही. पण माधवरावांना माहीत होतं की चुकीच्या गोष्टीला शांत राहून पाठिंबा देणं म्हणजे ती चूक वाढवणं होय. एक दिवस माधवरावांनी घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. शांताताई, रोहन, नेहा आणि आरती सगळे तिथे बसले. माधवरावांच्या हातात एक जुनी वही होती. ते म्हणाले, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक गोष्ट सांगणार आहे. सगळे शांत झाले. माधवराव म्हणाले, जेव्हा शांता या घरात सून म्हणून आली होती तेव्हा माझ्या आईनं तिला खूप नियम लावले होते. कुठे बसायचे, कसे बोलायचे, काय घालायचे, किती वेळ माहेरी फोन करायचा, सगळ्या गोष्टींवर बंधने होती. हे ऐकून शांताताईच्या चेहऱ्यावरती बदल दिसला. माधवराव पुढे म्हणाले, मी तेव्हा तरुण होतो. मला सगळं दिसायचं, पण मी काही बोलायचो नाही. मला वाटायचं घरातील बायका आहेत त्या सांभाळतील. पण आज मला जाणवलं, माझं ते शांत राहणं ही सुद्धा एक चूक होती. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्यावेळी शांतालाही कोणीतरी साथ हवी होती. आज नेहाला तीच गरज आहे. शांताताईंचे डोळे खाली गेले. त्यांना पहिल्यांदाच जाणवलं की त्या ज्या गोष्टी सहन करून आल्या होत्या त्याच गोष्टी त्या नकळत आपल्या सुनेवरती करत होत्या. माधवरावांनी रोहनकडे पाहिलं. बाळा, पुरुष म्हणून मोठे होणं म्हणजे घर चालवणे नाही. आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रीला सुरक्षित वाटेल असे वातावरण देणं ही सुद्धा जबाबदारी आहे. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. तो नेहाकडे पाहत म्हणाला, नेहा, मला माफ कर. मी नेहमी विचार केला की आईचा स्वभाव असा आहे म्हणून तुला जुळवून घ्यावं लागेल. पण मी कधी विचार केला नाही की तू आतून किती तुटत आहेस. नेहा काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कारण तिला रोहनकडून हे शब्द ऐकायची खूप दिवसांपासून वाट पाहत होती. तेवढ्यात आरती पुढे आली. ती आपल्या आईजवळ बसली आणि म्हणाली, आई, मला तुझ्यावर राग नाही, पण मला भीती वाटते. उद्या माझ्या सासरी जर माझ्यासोबत असं झालं तर मला पण कोणीतरी असेच समजून घ्यावे असे वाटेल ना? हे ऐकून शांताताईंचं हृदय हललं. त्यांना आपल्या मुलीचा विचार आला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, मी खरंच इतकी चुकीची वागले का? माधवराव म्हणाले, चूक झाली म्हणून माणूस वाईट होत नाही शांता, पण चूक समजूनही बदल न करणं चुकीचं असतं. त्या दिवशी शांताताई पहिल्यांदाच नेहाच्या खोलीत गेल्या. नेहा कपडे आवरत होती. शांताताई काही वेळ शांत उभ्या राहिल्या. मग त्या म्हणाल्या, नेहा. नेहानं मागे वळून पाहिलं. शांताताई म्हणाल्या, माझ्याकडनं तुला खूप त्रास झाला. मी तुला माझ्या मुलीसारखं समजायला हवं होतं, पण मी तुला फक्त सून म्हणून पाहिलं.
तुझ्या प्रत्येक गोष्टीत चूक शोधली. मला माफ करशील का?" हे शब्द ऐकून नेहाचा विश्वासच बसला नाही. ज्या सासूच्या एका शब्दानं ती घाबरायची, आज तीच सासू तिच्यासमोर माफी मागत होती. नेहानं लगेच शांताताईचा हात धरला आणि म्हणाली, "आई, मला माफी नको. मला फक्त तुमचं प्रेम हवं होतं." दोघींच्याही डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसानंतर हळू घर बदलू लागलं. आता शांताताई नेहाला काम शिकवायच्या, पण टोमणे मारून नाही तर प्रेमाने. "नेहा, आज आपण दोघी मिळून पुरणपोळी करूया," असे त्या म्हणायच्या. रोहन आता नेहाच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचा आणि आरती जेव्हा माहेरी यायची, तेव्हा ती नेहासोबत बहिणीसारखी राहायची. काही महिन्यांनी नेहाच्या घरी एक आनंदाची बातमी आली. नेहा आई होणार होती. सगळ्या घरात आनंद पसरला. शांताताई तर खूप खुश झाल्या. त्या म्हणाल्या, "माझ्या नातवाला त्याची आई आनंदी आणि हसतमुख दिसायला हवी. मला माझ्या सुनेचे अश्रू पुन्हा कधीच पाहिजे नाहीत." हे ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आठवलं ते दिवस जेव्हा ती या घरात एकटी पडली होती. पण आज त्याच घरात तिला मुलीसारखं प्रेम मिळत होतं. माधवराव दूर उभं राहून हे सर्व पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण त्यांनी घर तोडण्याचा नाही तर घरातील नाती वाचवण्याचा निर्णय घेतला होता. या कथेचा अर्थ एवढाच आहे की सून ही परकी नसते. ती कोणाची तरी लाडकी मुलगी असते. तिला फक्त नियमांची नाही तर प्रेमाची, आदराची, आपलेपणाची गरज असते. आणि कधी-कधी एका व्यक्तीनं योग्य वेळी घेतलेला निर्णय संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या देखील पाठीशी असा आधार देणारं कोणी व्यक्ती तुमच्या सासरी आहे का? कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर